राम राम मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींचं. तर मित्रांनो आपला हरभरा कापण्याचं काम चालू होतं. तर माणसं होते मित्रांनो आपल्याकडे आणि त्यानंतर मित्रांनो आपलं बकासूर लय दिवसांपासून घेतलेलं नव्हतं. तर आज बकासूर घेतला भाऊ मस्त. त्याला म्हणा चाल भाऊ म्हणता हरभरा वाहून आणून. मग काय मित्रांनो हरभराचा क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो. आणि आपण एक बारीक तुकडं केलं होतं मित्रांनो हरभऱ्याचं आणि मम्मी ते पण होते आणि थोडे लेबर लावले होते आपण इकडच्या आपल्या पाड्यावरची. तर मित्रांनो हरभरा कापायचं काम चालू होतं. कापायचं काम एकदम झापूक झुपूक काम चालू होतं मित्रांनो. आणि मित्रांनो हरभऱ्याच्या साईडला तुम्हाला तिकडच्या आपले टोंगळे दिसतात मित्रांनो. टोंगळे म्हणजे डोल्या. तर डोल्यामध्ये मित्रांनो 2025चे आपले कांदा बियाणं आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो ते पण आपण बारीकच मै लावली होती यावर्षी, कारण की मागच्या वर्षीचं पुढे थोडेफार पडलेले आहे तेच मग काय मित्रांनो. आणि मित्रांनो हे डोळ्यांचं काम असं होतं की त्यांना मधमाशीचं प्रमाण लागतं. तर मधमाशीचं प्रमाण म्हणजे मित्रांनो बहुरमत जास्त लागतं. जास्त करून बहुरमतची माशीच खूप लागते. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तुम्ही बघा आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक टोंगळ्यावरती म्हणजे डोळ्यांवरती बहुरमत बसलेलं आहे मित्रांनो माशी. त्यानंतर मित्रांनो आपलं बकासूरला घेतलं, मग हरभरा कापून झाला, ट्रॅक्टरमध्ये लोडिंग केलं, मग निघालो घराकडे. मग काय मित्रांनो नंतर मित्रांनो घरी आलो, ताडपत्री पहिले आतूनच ठेवली होती, तुम्हाला काय दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. हरभरा मस्त ओतून घेतला आणि वाळत घालून दिला. मग 2-3 दिवस वाळू देऊ, मशीन मागू आणि लगेच काढून घेऊ मित्रांनो. मग तेच मग काय, तर आपला व्हिडिओ आवडला लाईक कमेंट आणि फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजवा मित्रांनो.